प्रत्येकाला नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रेस घेण्याचा अधिकार आहे, तुम्ही पण प्रेस घेऊ शकता. नाही नाही, तसं नाही होत. सांगायचं तात्पर्य, ते माजी मंत्री आहेत, 2-3 वेळेला आमदार झालेले आहेत. त्यांना काही वाटलं तर त्यांनी प्रेस ते घेऊ शकतात, ते त्यांचं म्हणणं मांडू शकतात. शेवटी सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन आपल्या पुणेकरांचं, आपल्या जिल्ह्याचं, आणि तिकडं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, इकडं उस्मानाबाद, लातूर हे किंवा नगर, ह्या सगळ्याला सोयीचं असेल तेच होणार ना. तर त्यांनी प्रत्येकाने मतं मांडू शकतात, त्यांचंही काही मत असू शकतं. त्या सगळ्या मताचा विचार करून कुणाचाही अनादर होऊ न देता योग्य प्रकारचा निर्णय घेऊ. ही मागणी आजच नाही, ही अनेक वर्षापासून मागणी चाललेली आहे. पार्लमेंटमध्ये देखील ही मागणी करण्यात आलेली आहे. पूर्वी पण पार्लमेंट, मागच्या लोकसभेमध्ये पण ही मागणी झाली. हा सर्वस्वी अधिकार हा केंद्राचा आहे, लोकसभेचा आहे. त्याच्यावर त्यांनी काय करावं, सहसा जनतेची मागणी मोठ्या प्रमाणावर जी असेल ती मान्य केली जाते डेमोक्रेसीमध्ये, आणि तशा प्रकारचा विचार त्यांनी करावा. यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज अजिबात समज होण्याचं कारण नाही. आम्ही सुरुवातीपासून उद्धव ठाकरे, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, सगळंच आमचं मंत्रिमंडळ हेच सांगतंय, वेगवेगळ्या वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते आरक्षण देत असताना कुणावर अन्याय होणार नाही, कुणाचं आरक्षण काढलं जाणार नाही, अशाच प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्या भूमिकेची राज्य सरकारने, मी सभागृहात ती भूमिका मांडली, राज्याच्या प्रमुखांनी मांडली. आता तेच तेच कितीदा सांगायचं, नवीन विषय नाही का. सांगितलं ना की बाबा गर्दी होऊ नये हा आमचा प्रयत्न होता. आता लोकांनी तिथं गर्दी केली, ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. नाही, मी सांगितलं ना मग त्याच्याबद्दल, किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं सगळ्या सांध्यापासून बांध्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाली असती तर ते जास्त बरं झालं असतं. कदाचित त्या सगळ्या नेत्यांना वाटलं असतं, किंवा मुंबईसारख्या ठिकाणी केली तर त्याचा पुन्हा नोंद केंद्र सरकार घेईल. कारण दिल्लीच्या जवळ होत असणाऱ्या आंदोलनामुळंच केंद्र सरकार झुकलं, थांबलं, स्टे दिला. सुप्रीम कोर्टाने पण 2-3 वेळेला या संदर्भातली जी केस त्यांच्या पुढे आली त्याबद्दल त्यांचं स्वतःचं मत देखील व्यक्त केलं. त्यांनी कमिटी करण्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. पण त्या गोष्टी देखील शेतकऱ्यांचे जे नेते आहेत आणि शेतकरी आहेत त्यांना ते मान्य नाही. त्यांचं म्हणणं, जी कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये जे 4 सन्माननीय सदस्य आहेत त्याच्यातल्या एकाने नाकारलं, परंतु राहिलेले सदस्य हे ह्या बिलाचं समर्थन करणारेच होते. त्यांनी तशा प्रकारे गेले काही दिवस स्टेटमेंट केलेले आहेत, लेख लिहिलेले आहेत, काही त्यांचं मीडियामध्ये देखील त्यांचं मत वाचायला मिळालेलं आहे. मग असं असताना जे त्या विचारांचीच माणसं आहेत त्यांना समितीमध्ये जर टाकलं तर ते वेगळं काय सांगणार आहे. अशा पद्धतीचं मत अनेक शेतकरी नेत्यांनी, आणि त्याला तुम्ही मीडियातल्या पण काही लोकांनी दाखवलं की मागं काही दिवसापूर्वी ते काय बोलले आणि त्यांचा आता कसा समावेश झालेला आहे. म्हणजे त्यांना पूर्णपणे उघडं पाडण्याचं काम हे तुम्ही लोकांनी केलेलं आहे. ते सगळ्या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आमची भूमिका अशी आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे, शेतकऱ्यांचा सन्मानाचे, शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या आधारभूत मिळणारे अशा प्रकारचे कायदे करावे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कुठल्याही कायद्याला आमचं समर्थन अजिबात नाही. कोण? अरे बाबा, मला काल शिवेंद्रराजे भोसले भेटले, आज परिचारक प्रशांत भेटले. हे जरी वेगळ्या राजकीय पक्षाचे लोक असले तर मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. ते सोलापूर जिल्ह्याचं शिष्टमंडळ, शहाजी बापू आले होते, दीपक साळुंखे आलेले होते, प्रशांत परिचारक आलेले होते.
असे अनेक मान्यवर आले होते. तिथले पालकमंत्री दत्तामामा भरणेंनी माझी वेळ घेतलेली होती. त्यांचे काही पाण्याच्या बद्दलचे इश्यू होते, शेतीच्या पाण्याचे आणि तिथल्या कामाचे, म्हणून ते आलेले होते. आणि शेवटी आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये असताना आमची कामं असायची तर आम्ही पालकमंत्री बापटांना भेटायचो, आम्ही संबंधित मुख्यमंत्र्यांना भेटायचो, मंत्र्यांना भेटायचो. ही परंपरा आजच नाही, चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेसपासून चालत आलेली आहे. त्याला वेगळं काही स्वरूप देण्याचं कारण नाही. आणि ज्यावेळेस काय करायचं तर ते जाहीरपणे सांगेन ना, आता अमुक अमुक आता पक्षामध्ये येत आहे, मग वाजवा किती वाजवायचं सिरमच्या आगीबद्दल काही मिळालं गावात आहे? सिरमच्या बद्दल तिथं ऑडिट चाललं होतं. आमच्या पोलीस खात्याने पण सगळ्यांनी सांगितलं, सीपींनी वगैरे, की हे सगळं ऑडिट झाल्याशिवाय आपल्याकडं चित्र स्पष्ट होणार नाही. मी पण रोज ते बघतोय. आपण घाई करण्यात त्याच्यात अर्थ नाही, कारण उद्याच्याला म्हणतील की आम्हाला नीट अभ्यासच करून दिला नाही. काय अभ्यास करायचा ते त्यांनी करावा, परंतु व्यवस्थितपणे नक्की ती आग कशामुळं लागलेली आहे ते स्पष्टपणे झालं पाहिजे. आणि त्याच्यातून जे काही सरकारनी खबरदारी घ्यायला पाहिजे, उद्योगपतींनी किंवा इन्स्टिट्यूटनी किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटनी, त्या सगळ्यांनी घेण्याच्याबद्दलची पावलं आम्ही ताबडतोब उचलू. हा, एकाने विचारलं तर माझ्यावर उपकार होतील. नाही, अजून जागा नाही. आम्ही त्यांना सुचवतोय, कारण पहिली जी जागा आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होता, म्हणून जरा थोडीशी पुढं जागा केलेली आहे. तिथं बॅरन लँड आहे आणि त्यांना योग्य पद्धतीचा मोबदला देण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे. अर्थात कुठलाही प्रकल्प आला तर काही समर्थन करणारी मान्यवर असतात, काही त्याला विरोध करणारे असतात आणि चर्चेतनं तो विरोध कसा मावळेल, चर्चेतनं योग्य पद्धतीचा मार्ग कसा निघेल, अशा प्रकारचाच प्रयत्न करायचा असतो. आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांनी मधल्या काळामध्ये दिल्लीमध्ये बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांची वेळ घेतलेली होती, अधिकारी तिथं बोलवलेले होते आणि आमच्याकडनं त्या विभागाचे दीपक कपूर, त्याच्यानंतर संजय जगताप तिथले आमदार, खासदार सुप्रिया सुळे आणि काही इतर मान्यवरांना त्या मिटिंगला बोलवलेलं होतं. आणि त्या मिटिंगमध्ये तशा पद्धतीनं गोखले आपले पूर्वी हां ते पण त्याच्यामध्ये होते. त्यांनी पण काही भूमिका मांडली, कारण त्यांच्याकडं खूप मोठा दांडगा अनुभव आहे. पूर्वी त्यांनी ह्या दलामध्ये काम केलेले, ते एअरफोर्सचे चीफ होते, हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन, सल्ला घेऊन, आपल्या पुणेकरांचं अनेक वर्षाची मागणी आहे की आहे तो एअरपोर्ट हा डिफेन्स आहे आणि मग तिथं 10 वाजेपर्यंत आता विमानं उडू नका सकाळी, आता लँडिंग नाही, अमुक नाही, तमुक नाही. आणि मग त्याच्यामुळं लांबच्या विमानांना थोड्याशा अडचणी निर्माण होतात, विशेषतः इंटरनॅशनल विमानांना, इव्हन आपल्या इथल्या पण डोमेस्टिक विमानांना. आणि म्हणून ती अडचण दूर होण्याच्याकरता आपला प्रयत्न आहे. पूर्वी आपण खेडमध्ये करायचा प्रयत्न करत होतो, परंतु खेडमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि म्हणून इकडचं पुरंदर तालुका तिथं निवडला गेलेला आहे. म्हणाले हे आता त्यांचं म्हणणं आहे, परंतु एकदा आता बाकीची टीम आली, त्यांनी सगळं बघितलं, सगळं काही चर्चा झालेली. आता ती चर्चा इतकी पुढं गेलेली आहे, त्याच्यामुळं दिलीपरावांचा म्हणण्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु कितपत त्याबद्दलचा विचार करता येईल याबद्दल मी स्वतः साशंक आहे, कारण मी त्याच्यातला तज्ज्ञ नाही. शेवटी आपल्या तिथं कुठंही विमानतळ होत असताना डिफेन्सच्या विमानतळाच्या धावपट्टीचा आणि तिथल्या टेक ऑफ अँड लँडिंगचा आणि नवीन होणाऱ्या विमानतळाच्या टेक ऑफ अँड लँडिंगचं कुठं अडचण येऊ नये, त्यांचे जे काही अंतर असतं, त्यांच्या जे काही नियम असतात, त्या नियमात कुठं अडचण येऊ नये. बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये पुणेकरांना जेवढं काही नियमाने पाणी लागतं तेवढं दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. पुणेकरांचं फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून, पुणेकरांचं नवीन जे काही गावं त्याच्यामध्ये येत आहेत पुणे शहरामध्ये, त्याचा विचार करून, पुण्याचा लोकसंख्येचा विचार करून, माणसी 150 लिटर पाणी देण्याची पद्धत असते, त्या पद्धतीनं किती पाणी होतं आहे ते पाणी देण्याच्याकरता कुणाचाच विरोध असायचं काही कारण नाही. आणि कुणी काही जर सांगितलं तर मी त्यांना पालकमंत्री म्हणून सांगेन की नाही, पुणेकर आपण सगळेजण एका जिल्ह्यामध्ये राहतो, आपला सगळ्यांचं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आहे,
त्यावेळेस तिथं असणाऱ्या लोकसंख्येला गुणिले 150 लिटर प्रमाणे जेवढं TMC पाणी होईल तेवढं TMC पाणी दिलं पाहिजे. दादा मुळशीचं टाटा जर पाणी कारण बऱ्याचदा बोललात तुम्ही त्याच्याकरता अविनाश सुर्वेंची अध्यक्षतेखाली त्यांची समिती नेमलेली आहे मागच्या सरकारने. मी अविनाश सुर्वे आता रिटायर झालेले आहेत. मी वेळोवेळी त्यांना सांगतो की तुमचा अहवाल लवकर द्या. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही तो मंत्रिमंडळाच्या समोर ठेवू आणि त्याच्यानंतर योग्य असा निर्णय घेऊ. आज मोठा मोर्चा निघालेला आहे. साधारणपणे असं असतं की केंद्रातला कायदा राज्याने मान्य करायचा की नाही, यामध्ये मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो. राज्य सरकारची भूमिका काय असेल, या आंदोलनाकडे काय आपण राज्य सरकारची ह्यामध्ये भूमिका आता त्याला स्थगिती मिळालेली आहे त्या कायद्याला. माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांच्याबरोबर कृषी मंत्र्यांच्या आणि केंद्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या 12 मीटिंग झालेल्या आहेत. अर्थात 12 देखील मीटिंग ह्या चर्चा निष्फळ ठरल्या असं वृत्तपत्रावरून इलेक्ट्रॉनिक मीडियावरून पाहायला मिळालेलं आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची सूचना त्यामध्ये करत आहे. आता काल तर एका मंत्र्यांनी असं सांगितलं की पवार साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाला आमच्या महाविकास आघाडीमधला प्रमुख पक्ष शिवसेना, दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तिसरा पक्ष काँग्रेस या तिघांनी पण पाठिंबा दिला आहे. आमचे जे अंतर्गत छोटे पक्ष आहेत, मग प्रहारचे आमचे बच्चू कडू असतील किंवा इतर काही सहकारी असतील, त्यांचाही ह्या गोष्टीला 100% पाठिंबा आहे. वेळोवेळी आमच्या तिन्ही पक्षांनी याबद्दल रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, पाठिंबा जाहीर केलेला आहे. आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांनी पण अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आपल्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. त्यामध्ये इथल्या लोकांशी चर्चा करत असताना आम्ही त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये करतच नाही आत्ता तरी. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. मागे आमच्या चर्चा झालेली होती की बाबा स्थगिती नाही दिली तर काय करावं. त्यावेळेस माझ्याच अध्यक्षतेखाली समिती करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मान्यवरांचा समावेश होता. आमच्यात बैठका पण झाल्या, परंतु ती बैठक झाल्यानंतर 2च दिवसांनी स्थगिती मिळाली. स्थगिती मिळाल्यानंतर आता नवीन निर्णय केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या बिलाच्या बाबतीमध्ये काय घेतोय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढच्या कुठल्या गोष्टी करण्याचं काही कारण नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि आता करोनाचंही संकट आहे. आम्ही खरं तर त्यांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी आणि आपली महाराष्ट्राची राजधानी तिथं गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर तिथं आंदोलनं करून तिथं जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना आणि संबंधितांना निवेदन दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. इव्हन राज्याच्या प्रमुखांना पण ते निवेदन देऊ शकतात. परंतु राज्याच्या प्रमुखांनी पण मध्ये जाहीर केलं उद्धव ठाकरे साहेबांनी की मी पण ह्या सगळ्या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि हे सगळेजण त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. म्हणजे तिथं जाऊन तिथं बसलेले असतील त्यांच्याशी चर्चा करणं किंवा तिथं जर भाषण करण्याची वेळ आली तर भाषण करणं. पण एकीकडं आम्हीच नियमावली करायची, आम्ही म्हणजे सरकारनी, की गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा. आणि पुन्हा आम्हीच लोकांनी तिथं गर्दी करतात त्याचं समर्थन कुठल्या गोष्टीमुळं करायचं. आणि त्याकरता करोनाचं अजून आपल्या इथं हे वाढू नये, संकट वाढू नये, त्यासाठी आमचा हा प्रयत्न होता. परंतु ह्या बाकीच्या सगळ्यांनी तिथं गर्दी केली ही गोष्ट खरी आहे. आता त्याच्याबद्दल त्या सगळ्या, आणि त्याच्यात सर्वच पक्षाचे लोक आहेत, त्याच्यात काही एकच पक्ष कुणी नाही आहे. सर्वांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत व्यवस्थित मिळावी, शेतकऱ्यांच्या मालाला नीटपणे बाजारपेठ मिळावी, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, अशा पद्धतीचंच बिल आलं पाहिजे असे आमची आग्रही मागणी. तरी पण तिथं जे अपेक्षित होतं तसंच घडलंय. आता ते दबाव टाकून तक्रार मागे घ्यायला लावली आणि मूळ जो विषय आहे कोण म्हणलं?
विरोधक जे आहेत हो का? की बाबा आता विरोधक काय म्हणावं, काय करावं? आता एकदा असं पहिलं समर्थन केलेलं असल्यामुळं तोंडघाशी पडलेत. पण तोंडघाशी पडल्यानंतर कुठंतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करायचा हा केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे, त्याला काही अर्थ नाही. तसं प्रामुख्याने प्रतिज्ञापत्रामध्ये जी माहिती धनंजय मुंडेंनी दिली होती आणि जी त्यांच्या महिमात करुणा शर्मांच्या संदर्भात धनंजय मुंडेंनी काहीतरी भूमिका घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना, धनंजय मुंडे साहेबांनी जे काही त्यांना सांगायचं ते सांगितलेलं आहे. मागचं जर रेकॉर्ड बघितलं तर अनेकांनी काय काय थोडंसं लपवाछपवी केलेली आहे ते सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना, कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं का नाही झालं, झालं होतं तर कोण होतं, नव्हतं झालं तर काय नव्हतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता? आता पुण्याच्या पाण्यात